तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 22 फेब्रुवारी आणि आज आपण चाललोय स्वामी समर्थाच्या दर्शनाला अक्कलकोट येथे। सोलापूरचे हायवेने आहे आणि आम्ही जवळपास 150 किलोमीटर समोर आलेलो आहे आणि आम्हाला आणखी जवळपास 150 किलोमीटर जायचं आहे। आता वाजले सकाळचे 7:12। तर अशा प्रकारे आम्ही सकाळ चाललोय, मस्त फॅमिली आणि एक मित्र पण आहे आपल्यासोबत। तर व्यवस्थित चाललोय मस्त। आता नाश्ता वगैरे करायला थांबायचंय समोर। तर बघू शकता तुम्ही समोरचा व्ह्यू दाखवू, मस्त टॉप गिअर मध्ये हे बघा। सकाळ आता 7 वाजले। आपण सकाळून घरी आपण लवकर निघालो होतो, घरून 5 वाजता निघालो, त्यामुळे आपला रस्ता लवकर आपण समोर आलोय। तर आता आम्ही वाट बघतोय आम्हाला सीएनजी कुठे भेटते त्याची, कारण की 2 गाड्या सीएनजी राहिल्या। सीएनजी आता भेटला म्हणजे चांगलं राहील थोडं, नाहीतर मग पेट्रोलवरच आपल्याला न्यावं लागेल गाडी। तर मित्रांनो, तुम्हाला पण जर कधी स्वामी समर्थ अक्कलकोटला जायचं असेल ना, पुण्यावरून जर जायचं असेल, पुण्यावरून स्वामी समर्थ अक्कलकोट, तर आम्ही निघालो होतो हडपसर वरून, नाही का। 2 आपले हायवे जातात, एक सासवडला जातोय, एक सोलापूर हायवे जातोय। तर तुम्हाला काय करायचं, कधी यायचं असलं ना, तर सरळ रोड आहे। सासवड हायवेला न जाता आपल्याला सोलापूर हायवेला निघायचंय। सोलापूर हायवेला गेलं की तिथं आपला पाटसला एक टोल लागतोय, त्यानंतर आपला सरळ रोड आहे, काही टेन्शन नाही। मध्ये सीएनजी थोडा हडपसरच्या समोर आले की एक सीएनजी भेटतो तिथं। आतापर्यंत आम्हाला काय 150 किलोमीटर आम्ही समोर आलोय, आम्हाला कुठे सीएनजी मदत दिसलेलं नाही। तर ती एक चिंता आम्हाला सतत माझ्या मनात सध्या चालू आहे। पण तुम्ही जर कधी आले तर तिथंच हडपसरच्या समोर सीएनजी भरून घ्या फुल। जर असेल तर काही टेन्शन नाही, पण नसेल तर तिथंच फुल करून घ्या, कसं ती पेट्रोलवर गाडी चालायला पुरत नाही परत। तर असा विषय आहे। बाकी तुम्हाला आणखी समोर दाखवतोच मंदिरावर गेल्यावर सगळी माहिती। तर सोलापूरला जायचं आपल्याला, इथून समोर दाखव। सोलापूरवरून परत किती किलोमीटर आहे ते तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मध्ये माहिती भेटेल। तर तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा समोर। तर हे फायदे आहे बघा, स्वतःची गाडी घेतल्यावर कुठं पण जाता येते। तर आज आपण आधी नाशिकला गेलो होतो 8-10 दिवसापूर्वी, परत आज स्वामी समर्थाला चाललो। खूप दिवसापासून इच्छा होती जायचं म्हणून, आणि आपल्या मित्राची पण इच्छा होती, त्यामुळं चाललोय स्वामी समर्थाला। बरेच लोक म्हणतात स्वामी समर्थ म्हणजे काय छोटी मोठी हस्ती नाही आहे, त्यामुळं खुश आहे खूप। तर लवकरच आम्ही पोहोचणार 10 वाजेपर्यंत। सकाळ निघालो, त्यामुळे आम्ही खूप जास्त समोर आलोय। तर मित्रांनो, आपण इंदापूरच्या समोर आल्यानंतर ना सीएनजी आपल्याला भेटलाय म्हणजे लाईनीमध्ये आहे। तर तुम्ही जर कधी आले तर इंदापूरच्या समोर, म्हणजे इंदापूरच्या थोडं आपण इंदापूर इथून असतं 10-15 किलोमीटर, तर इंदापूर 10-15 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला इथे सीएनजी भेटतोय। तर सीएनजी भरला म्हणजे कसं ताण नसतोय। बघा, आपण सीएनजी लाईन मध्ये आहे सध्या, 4-5 गाड्या आहेत समोर। हे बघा मित्रांनो, इथं 4-5 गाड्या आहे, मस्त सीएनजी भेटेल आपल्याला। आता सीएनजी फुल झाला की टेन्शन नाही परत 200-250 किलोमीटर। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण सोलापूर मध्ये एंटर होतोय। 10 किलोमीटर सोलापूर राहिले इथून, आणि आता टायमिंग झाले 9:40 झालेले आहे। जवळपास आमचे टोलवर थोडा आम्हाला वेळ लागलाय, म्हणजे टोलवर ते नाही का, मला माहितीच नाही, 33 नंबरवर माझं टोल होतं। तर ते टोलवर थोडा प्रॉब्लेम झालाय, तर तिथं दुसरा फास्टॅग घेतलाय, तर त्यामुळे थोडा तिथं वेळ झालाय। आता तरी पण 9:15 वाजले जवळपास। आता काय इथून 40-45 किलोमीटर आहे आणखी अक्कलकोट, म्हणजे 11 वाजेपर्यंत थोडा नाश्ता करायला थांबायचंय आम्हाला, म्हणजे 11 वाजेपर्यंत सहज पोहोचल। आणि काहीतरी 12 वाजता आरती असते असं काहीतरी माहिती आहे सूत्रानुसार। तर आपण आरती वगैरे भेटणार आपल्याला, तर जाऊ। एक्साइटमेंट काय आणखी कमी झालेली नाही, चाललोय हळूहळू। तर आता सोलापुरात आलोय, सोलापूरला फर्स्ट टाइम आलोय, बघतोय सोलापूर आता कसं काय आहे ते तुम्हाला। तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा, आपण सोलापूरमध्ये आल्यानंतर आपल्याला ही कमान लागते। ह्या बायपासवरून आपल्याला राईट घ्यायचा असतो, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं नाही। या बायपासवरून राईट घेतलाय की समोर आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। ह्या बायपासवर थोडा ट्रॅफिक होतंय, त्यामुळे थोडं थांबायचं काम पडले। पोलीस होते साईडला, पण त्यांनी काय फक्त गाड्या पकडायचं काम करतात ते, बाकी असं ट्रॅफिकमध्ये वगैरे काय मदत करत नाही सिग्नलला वगैरे। इथून तुम्ही राईट घेतलं की म्हणजे आपण आधी सरळ आलोय सासवडच्या तिथून, सासवड सोलापूरच्या हायवेवरून आलो ना सोलापूरच्या साईडनी। तर सरळ आल्यानंतर फक्त इथंच आपल्याला राईट मारायचं, मधात आपल्याला कुठंच टर्न मारायचं नाही, काही नाही। हे बघा, ही कमान आहे, ही कमान लक्षात ठेवा। इथून राईट मारले की मस्त आपलं
सरळ इथून 400-500 मीटर समोर गेले की 2 वेळा आपल्याला लेफ्ट टर्न मारायचे. 2 वेळा लेफ्ट टर्न मारलं की मग तिथून परत आपल्याला सरळ सरळ डायरेक्ट अक्कलकोटचा रस्ता आहे. कुठंच काही तुम्हाला अडचण येणार नाही. तर असं आम्ही हळूहळू गेलो मित्रांनो. मजा आली खूप. समोर नाश्ता वगैरे करायला पण थांबायचं आहे आपल्याला. तर नाश्ता वगैरे करायला पण थांबलो आहे समोर. तर हे बघा इथून आपण लेफ्ट घेतला आहे. जसं मी तुम्हाला बोललो आहे त्याप्रकारे इथून एक लेफ्ट घेतला आहे. परत समोरून एक लेफ्ट आहे. तर हां इथून एक लेफ्ट घेतल्यानंतर समोरून एक लेफ्ट आहे. मग तिथून आपल्याला सरळ सरळ अक्कलकोट आहे. कुठं काही विषयच नाही आहे. हे बघा तुम्हाला आता दिसल. हे आपण हायवेला लागलो सरळ सरळ. असा एक लेफ्ट मारला की सरळ सरळ अक्कलकोट गंगापूरच्या हायवेला लागलो की आपण निवांत तुम्हाला. आणि रोड खूप छान आहे. मी परत यासाठी सांगतो की मला रोड एवढे छान लागले ना की काही विषय नाही. हा इथे एक शेवटचा सिग्नल आहे. समोर कुठंच तुमची गाडी थांबणार नाही. आणि रोडनी तुम्हाला हॉटेल वगैरे सगळं आहे. हॉटेल वगैरे सगळ्या रोडनी. आणि तुम्हाला 4 वेळा तुम्हाला टोल लागेल तेवढं. हे बघा मित्रांनो चौकातून आपल्याला 2 वेळा लेफ्ट घ्यावा लागतोय. म्हणजे 3 वेळा लेफ्ट घ्यावा लागतोय. 3 वेळा लेफ्ट गेल्यानंतर आपण या हायवेला येतोय मेन हायवेला. परत इथून आता 30 किलोमीटर आणखी अक्कलकोट आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघा हे मंदिराची निशाणी आहे. या रोडनं आले की सरळ सरळ आहे. आणि जर तुम्हाला यायचं असेल ना तर काही जास्त एवढा तामझाम नाही आहे. डायरेक्ट आपण पुण्यामधून निघालोय हडपसरवरून तिकडून सोलापूर हायवेला आलोय की सरळ सरळ रोड आहे. कुठंच काही टेन्शन नाही. फक्त टोल तुम्हाला तासाला टोल लागतील. तासाला तुम्हाला टोल लागतील. आपलं त्या टोलचा रिचार्ज करून ठेवा. आम्हाला प्रॉब्लेम आलाय की तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला नाही का. तर असं म्हणजे सरळ सरळ रस्ता आहे. असं काही तामझाम नाही आहे. पण हे पण रोड चांगला आहे. आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे रोड एवढे छान आहेत ना की तुम्ही एकदम व्यवस्थित असाल. आणि सीएनजी पण 2 ठिकाणी आहे. इंदापूर जवळ आले ना तुम्ही तर सीएनजी 2 ठिकाणी आहे. आणि रोड पण व्यवस्थित आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. फक्त आम्हाला जे प्रॉब्लेम आले ना ते मध्ये टोलचं ते माझी स्वतःची स्वचुकी होती. तर ती चुकी तुम्ही करू नका. तुम्ही तसे हुशार आहेत असं मला माहिती आहे. तर ती चुकी तुम्ही करसाल नाही. बाकी काही नाही व्यवस्थित तुम्ही पोहोचता असत. तर आता तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यावर तिथला पण व्ह्यू तुम्हाला सगळं दाखवतोय. ते गंगापूर काय दाखवते. आणखी जवळ आलोय आता आम्ही. मला वाटतं 27-28 किलोमीटर राहिला असेल. एक अर्ध्या तासाचा रूट आहे आमचा आणखी थोडा. आता आम्ही नाश्ता करायला थांबतोय. नंतर आम्ही जातोय. आमचं टार्गेट आहे की 11-11:30 पर्यंत आम्हाला तिथं जायचंय. हे बघा हे हायवेला रोड वगैरे खूप भारी आहे. पण प्रसन्न झालंय. गाडी चालवायला मजा आली. काही एवढा त्रास झाला नाही. खड्डे कुठं काही नाही आहे. तर अशा प्रकारे आपला कार्यक्रम झालाय व्यवस्थित. आम्ही अक्कलकोटला पोहोचलोय. तर तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर तिथला सगळा व्ह्यू दाखवतोय. मी फर्स्ट टाइम चाललोय मित्रांनो अक्कलकोटला. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती तर ती आज पूर्ण झाली. स्वतःच्या गाडीमध्येच आपण आज चाललोय तर ते पण एक चांगली खुशी वाटते. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही अक्कलकोटच्या रोडनी मस्त थांबलोय नाश्ता करायला. तर ज्ञानी भाऊ आपल्या मित्राची परमिशन घेतोय तुला व्हिडिओमध्ये घेऊ का नको. तर कसं आहे कोणाला आवडते कोणाला आवडत नाही. त्यामुळं हे बघा त्यांची फॅमिली माझी फॅमिली आम्ही इथं मस्त मिसळपाव खाल्ली. मिसळपाव म्हणजे फेवरेट असते आपल्या साईडला नाही. हे बघा आम्ही मस्त फॅमिली माझी मुलगी माझ्या मित्राची फॅमिली आम्ही मस्त व्यवस्थित चाललोय. मस्त एन्जॉय करत चांगली मजा आली. चांगला प्रवास झाला आहे आमचा. काही अडचण आली नाही. फक्त तिकडून येताना थोडं थकवा महसूस झाला आहे जरूर. म्हणजे शेवटी अर्धा किलो. तर हे बघा मित्रांनो आता आपण हे बघा अक्कलकोट इथून काय जवळपास आता 4 किलोमीटरचा अक्कलकोट आहे. हे बघा इथं हे अक्कलकोट. तर इथं आले ना आपण या कमानीजवळ. तर इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. आता जवळपास आपलं 4 किलोमीटर अक्कलकोट राहिले. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मित्रांनो आम्ही सकाळी ना 5 वाजता निघालो होतो. 5 वाजता निघालो आणि 1-2 वेळा मधात थांबलोय आम्ही. आणि आम्हाला वेळ याच्यासाठी लागलाय की आम्हाला थोडं नाही का म्हणजे आमचं थोडं टोलचा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे फास्टॅगचा. तर हे बघा इथून आपल्याला राईट मारायचं. थोडं इथून लेफ्ट घेतल्यानंतर सर्व्हिस रोडला आलो ना आपण. तर सर्व्हिस रोडला आल्यानंतर आपल्याला इथून राईट मारायचंय. इथून राईटला गेलो आपण की असं इकडं मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. इथून राईट मारलंय ते बघा तिथं दाखवले अक्कलकोटकडे जाण्याचा मार्ग. इथून इकडं असं वळायचं. इकडून इकडं वळलं की आपल्याला लेफ्ट घ्यायचंय परत. म्हणजे बोर्ड वगैरे लावलेला आहे सगळीकडे. काही अडचण नाही तुम्हाला कधी आले तर. पण रोड खूप चांगले आहे. परत मी सांगेल तुम्हाला रोड खूप छान आहे. बघा इथून लेफ्ट घ्यायचंय. म्हणजे आपलं ब्रिज वरून खाली उतरले लेफ्ट परत राईट आणि परत लेफ्ट. इथून काय आता हे बघा इथं बोर्ड लावले मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इथं आलं म्हणजे आपण सुखरूप पोहोचलोय.
म्हणजे जवळपास आपल्याला जर यायचं असेल तर 6 तास तुम्ही पकडून चाला. एक 280-85 किलोमीटरच्या घरात जाते तुम्हाला. आता तुमच्या लोकेशनवर डिपेंड करते तुम्ही पुण्यामधून कुठून येता येते. म्हणजे 300 किलोमीटर जवळपास तुम्हाला पुण्यामधून होईल जर पुण्यामधून आले तर व्यवस्थित येऊ शकता तुम्ही. असं काही अडचण नाही आहे. सरळ सरळ रोड आहे. आता तुम्हाला मंदिरामधला व्ह्यू दाखवतो. बराच वेळ झालाय मंदिर दाखवतो. ती फायनली ती वेळ आलेली आहे. आता आपण एंटर करतोय. आता काय 2 किलोमीटर आला असेल जवळपास 2-3 किलोमीटर. तर मित्रांनो बघा सोलापूरमध्ये अक्कलकोटला पोहोचल्यानंतर हँडपंपचा वापर केलाय तर भारी वाटले खूप दिवसानंतर आम्हाला. तर फ्रेश झालोय आणि हे बघा आता आम्ही चाललोय वटवृक्ष. म्हणजे तिथं कसं समाधीचं एक मंदिर वेगळं आहे. जिथं स्वामी समर्थांनी समाधी घेतली तिथं एक मंदिर आहे चोळप्पाचं आणि हे एक मंदिर आहे वटवृक्षाचं. जसं इथं त्यांनी इथं बसून इथं तप केलाय तर इथं एक आहे. तर इथं हे नो एंट्री काम चालू असले त्यामुळे नो एंट्री लावले होते. बाकी समोर पार्किंग आहे. इथून सरळ गेलं की लेफ्ट मारून इथं हे बघा इथून पार्किंगमध्ये आता थोडं मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे. आणि इथून थोडं समोर गेलं की समोर पार्किंग आहे. पार्किंगमध्ये तुम्हाला 50 रुपये लागतील आणि 50 रुपये दिल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला इथं वटवृक्षच्या इथं तुम्हाला म्हणजे या मंदिरावर तुम्हाला व्यवस्थित पार्किंग भेटेल. बघा इथून आले की पार्किंग आणि हे बघा हे लोक दर्शनाला चालले. आपण गाडी वगैरे पार्किंग हे रस्ता आहे पार्किंगला जाण्यासाठी आणि इकडं आहे दर्शनाला जाण्यासाठी. तर हे बघा आपण वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर इथं आलेलो आहे. भाविक भक्तांची गर्दी चांगलीच जमलेली आहे कारण की सगळे स्वामींना मानतात आणि स्वामींचे भक्त खूप आहे. कारण की स्वामी म्हणजे काय छोटी मोठी हस्ती नाही आहे. आणि हे आपण आहे मेन मंदिरात. आता बघा कसे सगळे लोक त्रासलेले आहे दर्शनासाठी. पण तरी पण गरमी हो काय हो कारण की एक देवाची श्रद्धा आणि देवावर श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. मेहनत पण करावं लागते पण श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. बघा ओजस्वी पण खूप थकली होती तर ओजस्वीला मी घेतलं होतं. आणि या लोकेशनला मित्रांनो डक्टेबल AC होता आणि ते छान डिझाईन केलेलं होतं आणि फॅन पण होता. तर या लोकेशनला काही थोडा त्रास झालेला नाही. हे बघा ते जुनं झाड वगैरे आहे समोर स्वामींचे तिथं दर्शन आहे. तर अशी एवढी गर्दी होती. हे बघा असं आपण व्हिडिओ वगैरे काढत होतो. आपलं चालू असते कंटिन्यू व्हिडिओ काढणं. हे आपली मुलगी आपण नाही का आपली फॅमिली सगळे इथं आपण थांबलेलो आहे. पण गर्दी एवढी असून पण नाही का ती एक म्हणजे एक्साइटमेंट होती दर्शनाला जायचं आपल्याला. म्हणजे एवढं म्हणजे श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. मेहनत पण करावं लागते आपल्याला. तर खूप चांगलं वाटलं. हे बघा झाड वगैरे जुनं 1857 त्या सालीचं झाड आहे असं काहीतरी ऐकले. तर चला असो काय हरकत नाही. तर हे बघा इथं मंदिरामध्ये आलोय मित्रांनो. दर्शन वगैरे झाले. तिथं मी आतमधले क्लिप घेतले नाही कारण की फोटो काढायला अलाउड नव्हते आणि गर्दी खूप जास्त होती कारण आम्ही शनिवारी गेलो होतो. आणि इथं बाहेर तिथून बाहेर आपण दर्शन करून आलो मेन मंदिरातून की इथं बघा स्वामींचा फोटो वगैरे लावलेला आहे. इथं थोडं आम्ही बसलोय इथं आराम केले आणि मनाला खूप भारी वाटलं इथं दर्शन वगैरे झाल्यानंतर. ही आपली मंडळी तर मनाला खूप भारी वाटले दर्शन वगैरे झाल्यानंतर. आणि एवढे लोक आले म्हणजे खूप दुरून लोक येतात. गर्दी असते शनिवार रविवार तर तुम्ही कधी पण जाऊ शकता. आणि ते दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथं जेवण वगैरे केले. बघा जेवणाची वगैरे सोय थोडं लाईनीमध्ये थांबायचं काम पडले कारण एवढ्या लोकांचं जेवण बनवून म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. मस्त जेवण वगैरे झाले आमचं व्यवस्थित. आम्ही प्रसाद घेतला आहे. आणि त्यानंतर बघा तिथं चोळप्पाचे तिथं म्हणजे नाही का समाधी म्हणजे स्वामी समर्थांचे ते भक्त होते. तिथं आल्यानंतर एकदम आतमध्ये गाडी घेऊन जाऊ नका. हे बघा आपण इथं रोडला गाडी लावली होती कारण की आतमध्ये छोटा रोड आहे. आतमध्ये जागा नाही मित्रांनो त्यामुळं आतमध्ये गाडी घेऊन जाऊ नका. बाहेरच गाडी पार्क करा. त्यानंतर हे बघा हे चोळप्पाचं स्वामी समर्थाचे भक्त होते. हे इथं एक मंदिर आहे परत. तर इथं तुम्ही गाडी रोडलाच कुठतरी बाहेर लावून या. इथं आतमध्ये पार्किंग नाही तुम्हाला. परत आतमध्ये आले की तुम्ही मग पार्किंगसाठी तुम्हाला त्रास होईल. एकदम छोटा रोड आहे त्यामुळे बाहेरच गाडी लावा. आणि हे बघा श्री स्वामी समर्थ यांचे भक्त चोळप्पा महाराज आहे त्यामुळं इथं पण तुम्ही यावं लागते तुम्हाला दर्शन करायला. इथं स्वामींचे पादुका वगैरे ठेवलेले आहे 1857 सालीच्या. ते तिथं समोर तुम्हाला दिसेलच. तर इथं पण छान दर्शन वगैरे घेतले. पण थोडं मित्रांनो इथं सिस्टम वगैरे काही नव्हतं. ते थोडं आवडलं नाही आपल्याला. म्हणजे नाही का लाईनीनं वगैरे दर्शन करायचं काहीतरी करायला पाहिजे. पण चला असो याचा आपला हा तो पार्ट नाही. पण थोडं वाटलंय मला असं करायला पाहिजे. हे बघा दर्शनाला असं लाईनीमध्ये थांबलोय. आमच्या मागचे तर खूप त्रासले होते. हे काय शिस्त नाही असं तसं नाही का. तर चला असो सगळ्यांचे ओपिनियन असतात. अशा प्रकारे सगळ्यांची सेल्फी घेतली आणि आमच्या मागचे जरा जास्तच बोलत होते. तर हे बघा 1857 सालचे पादुका करिता ठेवण्यात आले आहेत. तर इथं पादुका ठेवले आहेत. ह्याचे दर्शन करायला आलो होतो वर. तर भारी वाटले दर्शन करून आणि छान फिलिंग आल्या. म्हणजे
चांगलं वाटले मनाला नाही का. तर असं दर्शन वगैरे झालं व्यवस्थित आणि मग तिथून आम्ही